नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे मस्त अशी गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत मटार कचोरी बघणार आहोत. तर त्यासाठी घ्यायचं आहे इथे आपल्याला 1 वाटीभर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सोबतच बारीक रवा घेतलेला आहे. तर इथे 3 चमचे रवा घ्यायचा आहे आपल्याला. ओवा घेतलेला आहे. थोडंसं हातावरती क्रश करून टाकून द्यायचं आहे आपल्याला चोळून. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि इथे 1.5 चम्मच मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे. तुपाऐवजी तेल पण चालतं. तर इथे छान असं तूप आपल्याला पिठाला सगळे लावून घ्यायचं आहे. हे बघा, असं मस्त लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा. तर छान हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसर. तर हे थोड्या वेळेकरिता आपलं पीठ साईडला ठेवून देऊया आणि लगेच छोटं वाटण बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एका खलबत्त्यामध्ये 5 ते 6 मिरच्या टाकून दिलेल्या आहेत आणि इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे. 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. छान आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे. लगेच गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे. 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. इथे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. या हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची वाटलेली आपण टाकून घेतलेली आहे. आणि छान परतवून आपल्याला लगेच हळद टाकून घ्यायची आहे. धना पावडर टाकून घेतलेली आहे. इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि स्वच्छ धुवून घेतलेला वाटाणा 1 वाटीभर टाकून घेतलेला आहे. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे वाटाणा शिजण्यासाठी आपल्याला 1 वाटी पाणी टाकून द्यायचं आहे. आणि 5 ते 6 मिनिटं आपल्याला छान ही वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. इथे मस्त असा वाटाणा शिजलेला आहे. आपल्याला याला मॅच करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे मॅच करून घ्यायचा. आणि याच्यामध्ये लगेच चाट मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत बारीक चिरून. आणि मनुके टाकलेले आहेत. आणि थंड करून घेतलेला आहे. आणि छान असे आपल्याला ह्या सारणाचे गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. आणि आपलं पीठ पण छान असं मुरलेलं आहे. तर छान भिजलेलं आहे पीठ. याचे असे बारीक बारीक गोळे करून छान असे आपल्याला कचोरी करून घ्यायची आहे. ते मस्त अशी वाटी बनवून घ्यायची आहे. आपल्याला थोडी जाडसरच ठेवायची आहे. आणि याच्यामध्ये हे गोळे घालून छान असं आपल्याला मस्त असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि हाताच्या साहाय्याने अशी कचोरीचा आकार छान असा द्यायचा आहे. तर हवं असेल तर तुम्ही हलक्या हाताने लाटून पण घेऊ शकता. इथे अजून एक दाखवते मी बनवून. छान अशी वाटी करून घ्यायची आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये एक गोळा घालून छान असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेला सुटणार नाही. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे याला. असं थोडं थोडं हाताने प्रेस करायचं आहे. इथे अशा सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेल छान आपलं तापलेलं आहे. तर मीडियम तेल तापून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त कडक तेल तापवायचं नाही, मीडियमच तापून घ्यायचं आहे. आणि एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत ही कचोऱ्या. चार ते 5 मिनिटं लागतं ही अशा कचोऱ्या तळून घ्यायला. एकदम मंद गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. जरा वेळ लागतो. छान असा कलर आलेला आहे कचोऱ्यांना आता.
आपण हे आता काढून घेऊया. मस्त अशा फुगलेल्या आहेत कचोऱ्या छान अशा. आणि छान मंद गॅसवरती तळल्यानंतर छान क्रिस्पी खुसखुशीत होतात. अशी कचोरी तुम्ही ट्राय करून बघा. खरंच खूप छान होते ही रेसिपी. भन्नाट चवीची होते आणि खरंच खूप छान होते. तर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तुम्हाला इथे एक फोडून दाखवते मी कचोरी किती क्रिस्पी आणि खस्ता झालेली आहे. तर बघा, तर गव्हाच्या पिठाची पण खूप छान होते. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. खरंच खूप छान होते आणि चवीला पण अप्रतिम लागते.